तर PS नेटवर्क प्रोप्रायटर रोहन बालूशेठ चौधरी, प्रेम कानाशेठ शिनारे दुंद्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। तर या ठिकाणी दुंद्रे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय वसंत शिनारे साहेब यांचा आपण सन्मान करूया। अमरबाई शेलके, अमरबाई यावा आपल्या शुभ हस्ते, आपल्या रणजितबाई शेलके आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वसंत शिनारे साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान। बघा दोन्ही टीमला विनंती करतो आम्ही, खास करून फिल्डिंग टीम हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी रमेश पवार कॅप्टन, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे। अंपायर सँटी पालकर आपण त्या ठिकाणी वॉर्न करा। धन्यवाद। चला मॅच ऑन। आता इथून पाहिलं गेलं तर 40+ क्रिकेट आजच्या रात्रीतील मध्ये आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल आणि रेग्युलर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि हाय व्होल्टेज ड्रामा। एका बाजूला आहे तिरंगा दुंद्रे, दुसऱ्या बाजूला आहे हर्ष 11 गावदेवी वाकडी, जिथून 40+ ची वाकडी टीम 40+ 12 सुपर 12 मध्ये मात्र प्रवेश केला आणि त्याच्यानंतर आणखी एक टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। दमदार मॅच आणि दमदार क्रीडा रसिक मायभाव क्रीडा रसिकांचंही मात्र करूया। कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य श्री सुनील शेळके चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत। ग्रीन सिग्नल पंचावन्न करण्यात येताना पाहायला मिळते। गोलंदाज तयार हर्ष सगळे पहिल्याच बॉल वरती ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय, बॉल चाललाय, 1 बॉल सीमा रेषा पार 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 पार। साठी करत नाश्त्याची व्यवस्था केली आहे, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। राहुल शिनारे आणि अमर पाटील ही जोडी मैदानामध्ये आणि अमर पाटीलने पहिल्याच बॉल वरती अगदी खातं पाहिलं तर चौकारानं ठोकताना पाहायला मिळतात आणि हल्ला कोणावरती चढवलाय हर्ष या मात्र गोलंदाजांवरती। फ्रंटलाईन गोलंदाज महत्वपूर्ण आपल्या टीमचे गोलंदाज यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न परिपूर्ण पाहायला गेला तर अप्रतिम। हा बॉल मात्र इथून हाताला गेले आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होताना पाहायला मिळतोय। गावदेवी वाकडी आणि तिरंगा दुंद्रे या दोन संघांमधला सामना टॉस जिंकला होता दुंद्रे टीमने आणि मात्र प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे। 4 धावा पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथून मात्र देत असताना पाहायला मिळतात। चांगल्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला सजवलं गेले। पहा इथून दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय। गोलंदाजी मार्कवरती हर्षना पाहतो इथे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना सातत्याने मात्र आहे हर्ष 11 गावदेवी वाकडी टीम कडनं मात्र पाहिले गेले। फ्रंटलाईन गोलंदाज अगदी कॅप्टन दाखवला विश्वास, अनेक वेळा मात्र सार्थ दाखवत असताना गोलंदाजांना पाहिले आणि तेच गोलंदाज पहिल्या षटकासाठी आणखी कटर बॉलचा अगदी चांगल्या पद्धतीने उपयोग करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। हातभर वळवण्याची क्षमता या गोलंदाजांकडे आहे, त्याचा परिचय मात्र प्रत्यक्ष देत असताना हे गोलंदाज आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत। डॉट बॉल लगातारचा मात्र इथून दुसरा डॉट बॉल आला, एक चौकार आल्यानंतर फलंदाजांवरती कसं तुटून पडायचं ना त्याचं उत्तम उदाहरण हर्ष मात्र देताना पाहायला मिळतात। वाव, तिसरा लगातारचा मात्र डॉट बॉल हाताळला जातोय। हर्ष जमदाडे आपल्याला पाहायला मिळतात साध्या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं मात्र गोलंदाजी हाताळली जातोय। चांगला वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे आणि आपण 40+ ची मॅच पाहिली गेली आणि त्या टीम मधून मात्र नामदेव जमदाडे खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचेच सुपुत्र हे म्हणजे पहा जिथून अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून क्रिकेटचा हा हे धडे आणि आज मैदानामध्ये मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत। आणखी एक तेसरार नावाचा परिचय देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। वाव, हर्ष जमदाडे हा षटक हातलत असताना आपला परिचयच नाही तर आपल्या नावाचा बोलबाला साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत। स्क्रीनवरती आपण पाहतोय स्लो मोशन आणि या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळते। रितेश कांबळे यांना पाहायला गेले
हो आणखी एक वेळ ते सर अगदी पाहायला गेलं तर तुफान वेगानं बॉल हाताला गेलाय. महत्वाची विकेट. अमर पाटील पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर आपल्या नावाचा परिचय देत असताना हर्ष जमदाडे हे गोलंदाज एंड इज वेल त्रिफलाचीत बाद होताना पाहायला मिळतील फलंदाज अमर पाटील. 4 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी आणि षटक क्रमांक पहिला समाप्त. या ठिकाणी आपण पाहू शकाल सन्मान्य हनुमान पाटील साहेब धुंद्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि त्यांच्या समवेत नरेश पवार साहेब महालक्ष्मी रेसिडेन्सी माताडी कामगार अध्यक्ष यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय आणि त्यांच्या समवेत वासुदेव फडके साहेब चिपले सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी आणि आमचे विवेक वसंत शेठ शिनारे यांच्या वतीनं माझ्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तर जीतबाई एकच बाई आमच्या जीतबाई यावं जीतबाई कुक आपलं सहर्ष स्वागत. हर्ष नामदेव जमदाडे यांना मात्र पहिला षटक हाताळताना पाहायला मिळालं. अप्रतिमरित्या मात्र पहिला षटक गेलाय. नावी राहिलाय. गोलंदाजी करत असताना हर्ष 11 गावदेवी वाकडी टीम च्या मात्र नावावरती कारण या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता जरूर. त्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना आपण पाहायला गेलं. नंदगाव आणि उमरोली संघाचे कॅप्टन या नंदगाव संघाचे कॅप्टन आलेत. उमरोली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यावर टॉस करण्यासाठी. आणि इथून अप्रतिम पहिलं षटक मात्र 4 धावांवरती मात्र येत असताना पाहायला मिळालं. दुंद्री टीम थोडंसं मात्र इथून संकटामध्ये आहे की काय कारण दुसऱ्या षटकासाठी मात्र इथून रमेश पवार येत असताना मात्र पाहायला मिळतात आणि पहिल्याच बॉलवरती इथून आपली पॉवर साकारत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. अनुभव आणि अनुभवाचा कस परिपूर्ण सातत्याने टीम महर्षी 11 गावदेवी वाकडी टीमसाठी वापरत असतात आणि दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात होत असताना डॉट बॉलची मात्र इथून सुरुवात करताना पाहायला मिळतात. राहुल शिनारे आणखी एक तेज दरार. इथून मात्र अगदी फलंदाजांना पाहायला गेलं तर जागेवरती उभं ठेवलंय. क्लासिकल गोलंदाजीचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारत असताना मात्र पाहायला मिळतं आणि सातत्याने पाहिलंय आपण आई गावदेवी वाकडी टीमची जर का स्ट्रेंथ काय असेल मजबूती टीमची काय असेल तर ती गोलंदाजी आणि ती गोलंदाजी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये हर्ष जमदाडे यांनी मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली होती 4 धावा आल्या होत्या आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल नंतर मात्र इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन द बॉल पकडला जाईल झेल. अरुण पाटील यांच्याकडून फलंदाज बाद. राहुल सिनारे बॅक टू डिकट. अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कानाकोपऱ्यामध्ये मात्र नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अनिकेतजी शेळके साहेब त्याचबरोबर अमरजी शेळके साहेब. उत्तम दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण परफेक्ट मॅनेजमेंट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. भव्य दिव्य व्यासपीठावरती मात्र महाराजांचं पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक स्पर्धेची ओळख सातत्याने राहायला गेले. शिवप्रेमी म्हणून या चिंचवली गावाला पाहिलं जातं आणि खास करून अनिकेतजी शेळके असतील अमरजी शेळके असतील या दोन्ही आमच्या मान्यवरांना पाहतोय आपण. मुख्य आयोजकांच्या आयोजनाखातर मात्र ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. आज 4थी रात्र आणि 4थी रात्रीमध्ये अगदी 40+ क्रिकेट हिलाही मात्र सजताना पाहायला मिळालं कारण तेवढ्याच सर्व उत्कृष्ट इथून हा मैदान आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकीय आहे तिथे आणि हाही पकडला जाईल झेल आणि फलंदाजी बाद. आणखी एक महत्वपूर्ण विकेट. ज्ञानेश्वर उसाटकर बॅक टू द गॉट.
दुंद्रे गावाचं नावही पाहिलं गेलं तर डीजे नितीन या नावानं हे अगदी दुंद्रे गावाचं नाव अगदी आपल्या कानाकोपऱ्यात पोचवलंय. जिथे जिथे मात्र स्पर्धा असतील तर निश्चितच डीजे नितीन दुंद्रे असं आम्ही उल्लेख करत असतो. त्याचबरोबर हे दुंद्रे गावाचं नावही मात्र नितीन यांच्याबरोबर जोडलं गेलंय. अगदी रायगडमधील सर्व उत्कृष्ट साऊंड सिस्टम जर कोणाचे असे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर डीजे नितीन दुंद्रे यांची. आणि चांगलं क्लास क्रीडा रसिकांना ही मंत्रमुग्ध करणारी गाणी आपल्याला मात्र त्यांच्यामार्फत वाजवली जातात. समालोचकांची उत्तम काळजी त्यांच्याकडनं घेतली जाते. असं सर्व उत्कृष्ट डीजे ऑपरेटर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. डीजे नितीन क्लास येतो. आणखी एकदा संधी आहे का? आहे संधी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे फाईन मध्ये पकडला जाईल. झेल बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक साकारणारा मात्र हा बॉल होता. रमेश पवार यांच्याने पॉवर जनरेट केली. या तिसरा विकेट मात्र प्राप्त करून देत असताना फलंदाज बाद आणि अल्ट्रा 2.90 इन्फेंट डिस्प्ले इथून मात्र दिला जाईल गोलंदाज रमेश पवार या गोलंदाजांना. तर या ठिकाणी प्रशांत शेलके सुप्रसिद्ध पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर. मग तुम्ही त्यांच्याकडे पेंटिंगची कुठलीही कामं घेऊन जा. सर्व पेंटिंगचे दमदार कामं तुम्हाला पाहायला मिळतील. यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे योगदान. प्रशांत शेलके साहेब आपलं सहर्ष स्वागत. रमेश पवार राईट अमाउंट विकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी सफल झाले होते. आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेला तर जागा बनते गोलंदाजांना आणि अंतिम बॉल तेवढाच महत्वपूर्ण. विकेट हॅट्रिक घेतल्यानंतर या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. पॉवर जनरेट केली ती इथून मात्र रमेश पवार या मात्र गोलंदाजाने 3 विकेट करत आजच्या रात्रीतील पहिला मिडल ओव्हर हाताळणारा मात्र गोलंदाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रमेश पवार या गोलंदाजांसाठी. वड गोलंदाजी अफलातून. कालच्या दिवसातील कालच्या रात्रीत आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये 2 मिडल ओव्हर आल्या होत्या. आता इथून आजच्या रात्रीमध्ये तर चला उमरोली संघाचे कॅप्टन या लगेच सुजित मडवी यांना विनंती असेल. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर उमरोली संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. आजच्या रात्रीतील पहिला मिडल ओव्हर आणि तो हाताळला गेला रमेश पवार या मात्र गोलंदाजांनी. हर्ष इलेव्हन गावदेवी वाकडी या टीम कडून धावफलकावरती धावा आल्या 4 आणि विकेटही मात्र गेले 4. ते 4चा खेळ सध्याच्या घडीला मात्र इथून अडकून बसले ती टीम तिरंगा दुंद्रे. आता इथून तुम्हाला काहीतरी करामत का करावे लागेल कारण किशोर आणि त्याचबरोबर सोमनाथ ही जोडी मैदानामध्ये आहे. या दोन्ही फलंदाजांना अगदी काहीतरी वेगळं करावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंतचा सर्व उत्कृष्ट खेळ तुम्हाला साकारावा लागेल. परंतु या आगीचे गोले याच्यासमोर तुम्ही टिकणार कसं त्याचंही मात्र इथून तुम्हाला शोध घ्यावा लागेल. आता इथून जे ट्रॅप केले ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेलाय गावदेवी वाकडी टीमच्या गोलंदाजांनी. यांच्याबरोबर तुम्ही कसं खेळणार त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला शोधावं लागेल. आदित्य मोरे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष इलेव्हन गावदेवी वाकडी टीम कडनं मात्र तिसऱ्या षटकासाठी डीप फॉरवर्ड रिझल्ट मध्ये 1 बाउन्स बॉल होते फरार. सीमारेषा पार अगदी संघर्षमय बराच वेळानंतर मात्र येतोय मात्र हा टीम दुंद्रे टीम साठी चौकार. आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8. कारण बॉल झालेत आता इथून या षटकामधील 2 आणि 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. साईबाबांचं समुद्र संगीत ओम साईराम. आज गुरुवार. येस बघा पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर किती हाऊस आहे मित्रांनो. वाकडी संघ लागलाय सुनील पवार. चिंचोलीमध्येच पेंटिंगचा काम चालू आहे आणि वाकडी संघाची मॅच पाहण्यासाठी तशाच रूपामध्ये आले सुनील पवार आपलं सहर्ष स्वागत. आवडका चांगल्या प्रदेश क्षेत्ररक्षक आहेत. वा आदर झेल झाला असताना तर आजच्या रात्रीमधला सर्व उत्कृष्ट आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या स्टेटसवरती आज झेल आपल्याला पाहायला मिळाला असतं. परंतु एफर्ट्स खूप छान पद्धतीनं तिथे मात्र पाहायला मिळाले. योगेश पवार आणि आतिश जमदाडे ह्या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झेल सुटलाय.
सुस्थितीमध्ये तसं पाहायला गेलं तर टीम हर्ष इलेव्हन गावदेवी वाकडी टीम कारण आतापर्यंत धावा फक्त आल्यात 9. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. परिपूर्ण मात्र गोलंदाजाने आपल्या नावाचा परिचय दिलाय. खरे उतरलेत. जी मात्र जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीवरती परिपूर्ण साकारत असताना इथून आणखी 31 राड वेगवान बॉल 50 मात्र इथे पाहायला मिळालं. गुडलेतवरचा बॉल होता. थोडासा मात्र इथून पाहायला गेलं तर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर गेट करायचा होता परंतु इथून फलंदाज थोडेसे मात्र इथे असफल होताना मात्र पाहायला मिळतात. तुम्हाला पदतलित ते करावे लागेल. बॉल पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल कारण बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये आणि या गोलंदाजांवरती अट्रॅक्टिव्ह मारा तुम्हाला करावा लागेल. परंतु कसं करणार कारण प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देतोय. अप्रतिम इथे मात्र बॉल अगदी बॅटची एज घेतली आणि रमेश पवार यांनी मात्र पकडला झेल. फलंदाज बाद. सोमनाथ बॅक टू द आउट. दुंद्रे तिरंगा दुंद्रे टीम थोडीशी संकटामध्ये आपण पाहायला गेलं तर परंतु अनेक मैदानामध्ये याही टीमला आपण छान पद्धतीने खेळ करताना मात्र पाहायला गेले परंतु आज थोडीशी कमी पडतात की काय आणि त्याचबरोबर इथून गोलंदाजांनी आपल्या मात्र नावाचा परिचय दिलाय. तिथून षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील बॉल झाल्या मात्र 5 आणि 5 बॉल मध्ये आता उर्वरित या षटकातील 1 बॉल शिल्लक असेल. धावफरकावरती धावा आल्या त्या 9. बॅटिंग करत असताना टीम TCC दुंद्रे थोडीशी मात्र इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल. काहीतरी मोठी खेळ करावी लागेल आणि आणखी एक संधी आहे तिथे परत एकदा गोलंदाज आपल्या नावाचा परिचय देत असताना तेवढे छान पद्धतीनं रमेश पवार आपला मात्र काम करत असताना पाहायला मिळतं. चतुर चाणाक्ष आणि हुशार यष्टीरक्षक तेवढेच मात्र दमदार गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आदित्य मोरे या गोलंदाजांकडनं आणि षटक क्रमांक 3 समाप्त झाले आणि 3 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा आल्या आहेत त्या 9 आणि विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर TCC दुंद्रे टीम. तर टॉस करूया. मी सन्माननीय वासुदेव पडके साहेब चिपले आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते तर टॉस करूया आपण वासुदेव पडके साहेब यांच्या शुभास्ते. युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव विरुद्ध जय हनुमान इंटरनेट सर्व्हिस अथवा उमरोली पहिल्या फेरीतील दुसरी लढत. त्याच्यानंतर छापा इज अ कॉल उमरोली बट इट इज अ टेल्स. अभिनंदन नांदगाव संघ टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण लगेचच मैदानात उतरायचं आहे ही मॅच संपल्यानंतर. गेम ऑन आणि इथून अंतिम षटक असणार आहे आणि या अंतिम षटकामध्ये आता धावा येतील किती. आणखी एक चांगला बॉल. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने मात्र पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर सुनील पवार यांचे सुपुत्र गोलंदाजी करतायत. त्यांनी त्यांच्या मुलासाठी प्रत्येक विकेटसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक असेल बघा. सनी पवार तेजस पवार साठी. आता इथून फाईन मध्ये खेळल्या बऱ्याच वेळानंतर आणखी एक चौकार येतोय. म्हणजे जर का या बॅटिंगचा विचार केला तर 3 चौकार आतापर्यंत आलेत या इनिंग मध्ये. एक धावाली म्हणजे धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 6 विकेट माघारी TCC दुंद्रे टीम आणि अंतिम षटकातील 2 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या 4 बॉल मध्ये तुम्हाला महत्वपूर्ण धावसंख्या जमवावी लागेल परंतु ज्या पद्धतीने मात्र पहिला षटक इथे आला होता हर्ष यांनी मात्र 1 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केली होती. 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर रमेश पवार आले. मिडन ओव्हर हाताळला 3 विकेट प्राप्त करून दिले. आदित्य मोरे 5 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिले आणि तेजस पवार आता ही मात्र पाहायला गेलं तर स्ट्राईक कन्वर्ट झाले आहे की नाही त्याची बरीचशी चर्चा मात्र इथून पाहायला गेलं आणि स्क्रीनवर चेक केलं जाईल. चला आम्ही सँडी पालकर आमचे व्हायब्रेशन पंच पाहायला मिळतात. त्यांच्याकडनं इथून निर्णय देण्यात आलाय की 3रे पंच आमच्यापर्यंत पोहोचा. सुनील तांडेल सर पंच उपस्थित आहे. चेक केला जातोय अँगल प्रत्येक अँगल
स्ट्राईक कन्वर्ट झाले आहे की नाही झाले, रन कंप्लीट झाले की नाही, बरीचशी चर्चा एकीवर इव्हेंट्सच्या ह्या टेक्निकल रूममध्ये TV स्क्रीनवरती चेक केलं जातोय. एक धाव सर येणार आहे ते, आणि या एका धावेने धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 14 धावा 14 रन स्कोरबोर्ड आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून जो मात्र इथून वर्चस्व पदार्पण करून ठेवलंय, वर्चस्व दाबून ठेवले ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं हर्ष 11 गावदेवी वाकडी टीमनं, आणि तोच आत्तापर्यंत खेळ इथे मात्र पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र पहिल्या बॉल पासून खेळ सजवलाय ना, तेच सातत्य मात्र तो क्रिकेटचा क्लास इथे मात्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल म्हणजे मला वाटतं ह्या इनिंग मधील पहिला व्हाईट बॉल इथं मात्र पाहायला मिळतो. म्हणजे काय गोलंदाजी कोणत्या क्लासवरती कोणत्या रणनीतीवरती मात्र होताना पाहायला मिळतोय ते मात्र आपल्याला पाहायला मिळालं. राईट मोर द विकेट इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक इथं मात्र टॅप केला, फक्त मात्र दिशा दिली होती तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. अतिशय जमदाडे आहे तिथे, आणखी एक सिंगल वरती मात्र समाधान मात्र मानावा लागतोय. काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकापासून, ज्या पद्धतीने मात्र सुरुवात झाली होती त्याच्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथून वाकडी टीमसाठी मात्र इथून योगदान देताना पाहायला मिळतं, आणि जर्सी सुद्धा तेवढीच चांगल्या पद्धतीने आकर्षित या मैदानामध्ये आपल्याला करताना वाकडी टीम पाहायला मिळते. हा मात्र ताकदवान फटका आहे, उशीर का होईना धावा येणं गरजेचं होत्या, त्या मात्र आल्यात. इथून येतात मात्र या 6 धावा किशोर यांच्या बॅकमधून मात्र इथे षटकार. पद्धतीने खेळी करायची होती परंतु असं होताना पाहायला मिळालं नाही. 22 धावा धावपलकावरती आलेत, कदाचित याही जास्त होऊ शकतात का, चर्चा बरीचशी होताना पाहायला मिळेल. अगदी ऑन साईडला खेळून काढला, मिड ऑन मध्ये मात्र ऑन ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मात्र तिथे मात्र चाचपलताना पाहायला मिळतं, त्याचा फायदा उचलला जात आहे. एकीला मात्र 2 दुहेरीमध्ये रूपांतर करताना मात्र पाहायला मिळालं, आणि या 2 धावेनं षटक क्रमांक 4 म्हणजे पहिल्या इनिंगला मात्र इथून संपुष्टात येत असताना पाहायला मिळतात, आणि धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 4 षटकांच्या खेळीनंतर 24 धावा आता विजयासाठी 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 25 धावा. तर जाऊया आपण सेकंड इनिंग मध्ये, आणि संतोष दादा दमडे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाचे सर्व मित्रांनो की गेली 30 वर्ष एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाला ज्यांनी जोपासलं, कुठलाही संकट नाही येऊन दिलं मित्रांनो, आणि कुठलं खाऊ काम नाहीये की 30 वर्ष आपल्या संघासाठी दमदार योगदान देणं. असे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा संघाचे सर्व संतोष दमडे साहेब आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख, तर हनुमान पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी हनुमान पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यावं हनुमान पाटील साहेब, आपला सन्मान या स्पर्धेचे केले. दुंबरे गावचे दमदार नेतृत्व आपण पाहताय, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. तर यावं हनुमान पाटील साहेब, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. संजय पाटील साहेबांचा झालाय सन्मान, यावर सोबत पाहिजे, तर त्यांचा हा शुभ सन्मान. चला लगेचच वाकडी संघ आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची, आणि विनंती करतो वैभव जॉईन व्हा आपण लगेच. आज आपल्याला मंगेश गायकर एकेकालचा दिग्गज फलंदाज मित्रांनो की केवल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये 2013ला पारगाव संघाविरुद्ध अगदी तुफान आणला होता, आणि जवळजवळ एका षटकामध्ये त्याने 32 ते धावा ठोकल्या होत्या. तोच पुन्हा एकदा पुनरागमन, जवळजवळ 41 धाव्यांची ती इनिंग त्यांनी साकारली होती. त्यांचे सुपुत्र देखील आलेत, आणि 2013 म्हटल्यानंतर की जवळजवळ आता 11 वर्षानंतर त्यांचा पुन्हा एकदा दमदार कमबॅक पाहायला मिळेल. नांदगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांची दमदार फलंदाजी पाहायला मिळेल. मंगेश, आपलं सहर्ष स्वागत. तर हनुमान पाटील साहेब धुंद्रे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान आम्हाला देण्यात आलं. त्यांचं आम्ही 1000 रुपयाचं योगदान त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. याच्यानंतर नेक्स्ट मॅच जिथे टॉस जिंकलाय
तो नांदगाव संघानं नांदगाव विरुद्ध उमरोली. त्याच्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल रोशन साई स्पोर्ट चिमरान विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ उसरली आणि अंतिम सामना चिंचपाडा विरुद्ध उसरली खुर्द. त्याच्या अगोदर उसरली बुद्रुक असेल चिंचपाडा संघाविरुद्ध आणि उसरली खुर्द म्हणजेच हेमंत यांचा संघ, हरेश यांचा संघ, मुकेश यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या सामन्यामध्ये तो चिमरान संघाविरुद्ध. चला मॅच लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम. पंच आपण वॉर्न करता ठिकाणी आणि सलामीची जोडी लगेचच रमेश पवार आपली मैदानात लगेच पाठवायचे. चला फिल्डिंग लावून घ्या ना धुंद्रे, तोपर्यंत येतील फलंदाज. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच रमेश पवार चला आपली जोडी लगेचच मैदानात जाऊ द्या. वैभव महत्वपूर्ण मॅच आणि आपण सध्या लढतीला सुरुवात करतोय. खेळाच्या 24 बॉलमध्ये 25 धावांचं आव्हान आहे. अगदी बघू शकतो संपूर्ण आमची नाव तर फार सुंदर आहे. संस्कारी बॉयज ग्रुप चिंचवली. साहिल शेट्टे असतील, जगदीश भगत, अनिकेत शेळके, निलेश शेळके, कुणाल शेळके, राहुल मस्कर, हर्षल नावडेकर, राजेश वारदे, मुकेश पालकर, सुयश नावडेकर, जीवन नावडेकर आणि विपुल नावडेकर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. संस्कारी बॉयज ग्रुप. दुसरे संघ आपण का थांबलात? बॅट्समन मदत पंच आपण तंबी द्या त्या ठिकाणी. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या लगेच. मॅचला आपल्याला सुरुवात करायची, फार उशीर होते. तर दुंद्रे संघाचा खंड समर्थक अर्थात जवळजवळ 80% ज्यांच्या फार्म हाऊस अंडरमध्ये आहेत तो छोटा टायगर सदानंद भाई आपलं सहर्ष स्वागत, सदा पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर आमदार प्रसन्न ठाकूर साहेब, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष संजय शेठ पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब यांचे खंडे समर्थक शत्रुभाई उसाटकर आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला मॅचला आपण सुरुवात करतो. सध्या लढतीला 24 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. आई गावदेवी वाकडी संघाला या सामन्यामध्ये तिरंगा दुंद्रे संघाविरुद्ध. आज मला वाटतं प्रसन्न पाटील जो अजूनही इन नाही, याचा अर्थ तो कुठेतरी मॅच खेळण्यासाठी गेला होता, त्यामुळे थोडंसं उशीर त्याला. आज ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू, नेहमी बॅटिंग देखील प्रसन्नाचे फार महत्त्वाचे राहते टीमच्या दृष्टिकोनातून. आणि सध्या बघू शकता मैदानामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट सेट होते. मॅचला सुरुवात होते. सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकता स्ट्राईक एंड कडे रमेश पवार आणि त्याला साथ देण्यासाठी नॉसक एंड कडे ॲडव्होकेट अरुण पाटील हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानामध्ये आलेत. चला मॅच सुरू करा प्लीज, वेळ घेऊ नका. ऑर्गनायझर कमिटीकडून फोर्स होतोय. तर गजानन पाटील साहेब चिंचवली आपण याबा आपला इथे आमंत्रित केलं जातं. याबा तर ज्याची प्रतीक्षा केली होती तो प्रसन्न पाटील आता स्क्वॉड मध्ये इन होते. चला फिल्डिंग तोपर्यंत लावून घ्या आपण. आता फिल्डिंग साठी वेग घेऊ नका. चला प्रसन्न धावाचा मैदानामध्ये. प्रसन्न पाटील का थांबू नये टीमनं त्याच्यावर, कारण अनेक साऱ्या ओपन टुर्नामेंट हा सातत्याने खेळाडू नेहमी करत असतो आणि भरपूर वाऱ्या तो करत असतो. चला फिल्डिंग तर सेट झाली. आता मॅच सुरू करा प्लीज. चला सुरुवात होते आता सामन्याला. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं कमकुवत पडलाय, परंतु गोलंदाजीतून दमखम दाखवावे लागेल. अमर मॅच चालू कर मित्र, आता वेळ घेऊ नको आता तरी. चोवीस बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. फिल्डिंग पोझिशन सध्या सेट केलं जाते मैदानामध्ये. रमेश पवार ऑन स्ट्राईक आलेत
आणि पहिले षटक फेकण्याची जबाबदारी सार्थक पाटीलच्या खांद्यावर दिली. मागील काही वर्षामध्ये सार्थक या नावाची देखील सातत्याने चर्चा होती. एक वेगवान तेज तरार गोलंदाज परंतु लेफ्ट हँडेड विद्वांस खेळाडू समोर रमेश पवार अगदी ऑन स्ट्राईक तुम्हाला बघा मिळेल. मॅचला सुरुवात करत असताना आपण करायच्या 24 बॉलमध्ये 25 कंपल्सरी चेसिंग गेम इज ऑन. सामन्याला करताय सुरुवात कशी राहील लढाई जरी धावा कमी असल्या तरी किती चांगला लढेल गोलंदाजीतून हे आपल्याला बघायचं आहे. पहिलाच बॉल सार्थकचा चॅलेंज करत असताना रमेश पवारला वाईट यॉर्कर. कारण जेवढा यंगस्टर समोर गोलंदाज आहे तेवढाच अनुभवी खेळाडू ऑन स्ट्राईक तुम्हाला बघा मिळते. बघा मी प्रेक्षकांना विनंती करेन तुम्ही जो काय ताकद आहे ना ते रेलिंगवर काढू नका. त्यामुळे प्लीज ती रेलिंग तुम्ही हाळत आहेत. कॅमेरा आता तुमच्याकडे फोकस केला होता त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग बघतायत की तुम्ही काय करतायत मैदानामध्ये. सार्थक सज्ज होत असताना पहिला डॉट बॉल आलाय. दुसरा चेंडू ओव्हरचा. एक काय केलं सार्थकनं मैदानामध्ये पंच सांगत असताना आम्हाला हा बॉल आहे नो बॉल भीमर आणि त्यावर आलेला हा चौकार 5 धावा पंजा. पाच बाईक एक 4 व्हीलर विजेता खेळाडू. दुसरा एक एन कडे आपण बघतो रमेश पवारला. रन फलकावर धावा आपण बघतो सध्या. मागली खराब बॉल आल्या आणि हा फ्री हिट संधी रमेश पवार याच्याकडे. सार्थक फ्री हिट होता. बॉल हवेमध्ये उंच उडालाय. उंची तर फार आणि त्याच्यासोबत लांबी देखील रमेश पवार. संधी मिळाली की ती सोडत नाही आणि ठोकलाय षटकार. सुरुवातीला 10 रन सध्या बघू शकता तुम्ही. 11 धावांवर संघ पोहोचलाय. आता फक्त 22 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. सार्थकला ज्यासाठी बोलवलं होतं ते काम त्याला करता आलं नाहीये. आणखीन एक फुल टॉस बॉल थोडस आडव्या पट्ट्याने खेळा. बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत इकडे मल्ल्या. दुसरी साडी निघायत आणि काय रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघा मिळेल. 2 रन या बॉलवर कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज प्रसन्न वैभव बघा नेक्स्ट मॅच नांदगाव विरुद्ध उमरोली. नांदगाव संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय नेहमीप्रमाणे त्यांचा असतो आणि उमरोली संघ तुम्हाला फिल्डिंग करायची. जशी मॅच संपेल उमरोली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही मॅच झाल्यानंतर. येस डेफिनेटली दोन्ही टीम आता रेडी राहतील. सज्ज होत असताना सार्थक आज प्रसन्नला पाठीमागे ठेवलं याच कारणास्तव की सार्थक चांगलं काय तर करेल आणि सध्या परिस्थिती बिघडली. हा बॉल थोडासा चांगला बाउन्स. याच गोल लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सार्थकला करायची होती. जेवढे डॉट बॉल जेवढे कमी रन पहिल्या ओव्हरमध्ये त्याला खर्च करता आले असते. परंतु सध्या वाकडी टीमवर कोणताच प्रेशर नाहीये कोणताच दबाव नाही. निश्चिंत आहे संघ सध्या मैदानामध्ये. कारण रन फलकावर धावा बघा मिळते. सध्या स्थितीमध्ये 13 ऑन बोर्ड पाहिजेत. 20 बॉल मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सार्थक 5वा चेंडू या ओव्हरचा आणि हा बघा रमेश पवारचा शॉट अँड पुल जो फार सुंदर आणि लॉंग खेळतो. हा क्रीज गे या टीमचा ठोकतोय षटकार. प्रीमियर लीग ज्या पट्ट्यानं गाजवली तर नभई कुठले यावं आपल्या सहरचे स्वागत. 19 होते आणि सन्मान देत असताना या बॉलवर सिंगल रन. रमेश पवार स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. टार्गेट फार
अगदी सोपं करून त्याने ठेवलंय. सार्थक पाटीलचं पहिलं षटक ज्यामध्ये 25 धावांचं आव्हान होतं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल ऑन बोर्डवर लागले त्या 20 रन. अठरा चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे विजयासाठी. प्लीज फिल्डिंग लावून घ्या आता. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवर सध्या याच गोष्टीची चर्चा होत असताना की प्रसन्नला का प्रमोट करत नाहीये टीम. कदाचित त्याचं कारण देखील असावं की ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड खेळाडू आपण रमेश पवारला बघितलं आणि लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड नेहमी फलंदाज थोडंसं हवी ठरतं. कदाचित हे देखील कारण त्याचं असू शकतो. बी प्लॅन हे देखील असू शकतो की पहिल्या ओव्हरमध्ये कमी रन जर आल्या तर पुढे जाऊन प्रसन्नची ती ओव्हर फार उपयुक्त ठरू शकतं. कदाचित तो देखील प्लॅनिंग असो परंतु सध्या उलट पडले ते फासे. वैभव पाटीलचा पहिला बॉल जो आला निर्धाव. 17 बॉलमध्ये 5 धावांची गरज विजयासाठी. 20 वर सध्या संघ सन्मान दिलाय. रमेश पवारनं पहिली धाव वेगाने घेतली. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार बघायला मिळाले. 2 रन या बॉलवर कंप्लीट. तर PR बाई पाटील आणि अक्षयबाई शिनारे आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आर्या 11 धुंद्रे संघाचे दमदार पुरस्कर्ते सन्माननीय विजयबाई पाटील आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. विजयासाठी फक्त 3 रन पाहिजे होत्या. समोरच्या दिशेने लॉफ्ट ड्राईव्ह पाठीमागे फिल्डर 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना सिंगल बनली आहे. धावसंख्येचं टोटल बोर्डवर धावा लागले 23. 15 बॉलमध्ये फक्त रन पाहिजे 2. सामना एकतर्फी होत असताना सध्या कारण सुरुवातीला विकेट मिळाले नाही आहेत या मॅच मध्ये. सार्थकचा एक खरा बॉल फार निर्णायक राहिला. लाऊड अपील होय यष्टांच्या अगदी समोर दिसले आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. ऍडव्होकेट अरुण पाटील यांना परतावा लागेल तंबूच्या श्रेयाला. धावसंख्येचं टोटल तुम्ही बघताय सध्या 23 वर योगेश पवार मैदानामध्ये आलाय. 2 धावांची गरज विजयासाठी. बॉल अजूनही शिल्लक आहेत 14. रमेश पवार ज्यांना 10 बॉल मध्ये 22 केले तर नॉस्ट्राइक एन कडे बघा मिळेल आणि योगेश पवार ऑन स्ट्राईक आलाय. 14 बॉल आणि 2 रनची गरज. हा फुल टॉस सिंगल केली आहे. या बॉलवर रमेश पवारला आणलं जाईल ऑन स्ट्राईक एन कडे. युक्ती लढत असता सध्या टीमला आपण बघतो. 1 रन स्कोर इज लेवल. एका धावेची गरज आहे. सामना आता वन साइड होत असताना आज बॅटिंग मधून कमकुवतता जाणवली. सुरुवात चांगली झाली नाही. हर्ष तमदारेने सुरुवात करून दिली. आक्रमण केले या बॉलवर आणि अंतिम बॉलवर आले चौकार आणि सामना जिंकला. ही गावदेवी वाकडी संघाने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक TCC धुंद्रे आपण आलात या स्पर्धेमध्ये आणि आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपला आभार. आणि या सामन्याचा सामनावीर हे पारदर्शकता आपण देणार आहोत आणि नो डाऊट रमेश पवार मेडन ओव्हर आणि लगातार 3 विकेट घेतले. संपूर्ण आमचे अमरशेठ शेळके यांच्याकडून स्मार्ट वॉच आणि बॅटिंग करत असताना देखील दमदार बॅटिंग केली. रमेश पवार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर रमेश पवार यावर लाईनअप करून जाऊ. वाकडी संघ मैदानावरती आणि लाईनअप करून मैदानातून बाहेर या धुंद्रे क्रिकेट संघ. तर अविनाश शेठ शेळके सुप्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट आणि सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स उद्योजक चिंचवली गावचे अविनाश शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी दिली जाईल.